तिथे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आज लोकसभेमध्ये सादर करण्यात आलं। वक्फ बोर्डाच्या रचनेत बदल करणाऱ्या तरतुदी या विधेयकात आहेत। वक्फ बोर्डाच्या कलम 9 आणि 14 मध्ये सुधारणा सुचवल्या गेल्यात। तसंच वक्फ बोर्डात महिला सदस्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे। सर्वसहमतीने हे विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। मात्र काँग्रेससह समाजवादी पार्टी, उद्धव ठाकरेंची शिवसेना, एमआयएम शरद पवारांची राष्ट्रवादी, पीडीपी राजद, नॅशनल कॉन्फरन्स डीएमके आणि टीएमसीने विरोध केला आहे। So my thing is minorities should be protected in every country because they are lesser in numbers. So I think it's our moral duty to make sure, please, the government should clarify what is the intent of the government for and what is the timing. ऐसा क्या हुआ है वक्फ बोर्ड में कि अभी आपको ये बिल लाना है? Sir, we object. Please withdraw this bill. Let's have more detailed discussions. There are committees which are forming. Let's discuss it and only then bring a bill which is fair and which is just in this country. ये जो आप बिल ला रहे हैं, आप देश को बांटने का काम कर रहे हैं, जोड़ने का काम नहीं कर रहे हैं। आप दुश्मन हैं मुसलमानों के, उसका सबूत ये बिल है। ये जो आप बिल ला रहे हैं, आप देश को बांटने का काम कर रहे हैं, जोड़ने का काम नहीं कर रहे हैं। आप दुश्मन हैं मुसलमानों के, उसका सबूत ये बिल है। थैंक यू सर। This bill is a fundamental attack on constitution. This bill, through this bill, they are putting a proviso that non-Muslims also be the member of the governing council. Sir, whether through you, sir, I would like to ask a question to the government. Whether we think about the Supreme Court constitute the board of Ayodhya, whether anybody can think that a non-Hindu be the part of Ayodhya Mandir board, sir? दरम्यान यामध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत तर बोर्डाच्या संरचनेत बदलाचा प्रस्ताव अपेक्षित आहे। यासोबतच कलम 9 आणि कलम 14 मध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव देखील करण्यात आलेला आहे। याशिवाय बोर्डात महिलांचा सहभाग वाढवला जाणार आहे। प्रत्येक बोर्ड आणि मंडळात 2 महिला सदस्य असतील। वक्फ मालमत्ता घोषित करण्यापूर्वी पडताळणी आवश्यक राहील। वादग्रस्त जमिनीची नव्याने पडताळणी आवश्यक असेल। वक्फच्या आडून मनमानीला यामुळे अंकुश बसेल। दरम्यान वक्फ बोर्ड कायद्यात नेमक्या कोणत्या सुधारणा होणार आहेत तर केंद्रीय वक्फ काउन्सिल आणि राज्यांच्या वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम आणि मुस्लिम महिलांना प्रतिनिधित्व दिलं जाईल। मालमत्ता वक्फ प्रॉपर्टी म्हणून घोषित करण्याच्या अधिकारांवर निर्बंध येतील। वक्फ बोर्ड कायदा 1995 मधील कलम 40 नुसार वक्फ बोर्डाला कोणतीही मालमत्ता वक्फ म्हणून घोषित करण्याचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत। सध्याच्या सर्व वक्फ मालमत्तांची राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी केली जाईल। मालमत्ता वक्फ म्हणून जाहीर करण्यासाठीची रीतसर प्रक्रिया असेल। बोहरा आणि आगाखानी मुस्लिमांसाठी स्वतंत्र औकाफ बोर्डांची निर्मिती करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।